हॅलो 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 आणि वेलकम टू F1 मराठी बॉक्स बॉक्स पॉडकास्ट. जसं आपण आधी डिस्कस केलं होतं की ह्या ब्रेकमध्ये जिथे बहारीन आणि सौदी अरेबियाची ग्रँड प्री नाही होणार आहे, तिथे आपण घेऊन येणार आहोत बेसिक्स ऑफ F1 बद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन मराठीमध्ये आपल्या मराठी ऑडियन्ससाठी. चल मग आपण सुरू करूया. मी आहे प्रियांका. मी आहे आसिया आणि चला F1 बेसिक टर्मिनॉलॉजी जाणून घेऊ. येस. तर सर्वप्रथम जाणून घेऊयात ग्रिड बद्दल. आता ही ग्रिड काय असते? तर ग्रिड म्हणजे रेस सुरू होण्यापूर्वीच्या ज्या सर्व गाड्या उभ्या असतात, जी एक रांग उभी केलेली असते अख्खी रेस चालू होण्याच्या आधी, त्याला आपण ग्रिड म्हणतो. तर हे जे आहे ही टर्मिनॉलॉजी आपण फक्त ग्रिड ह्याच्यासाठी नाही वापरत, तर हे जे ड्रायव्हर्स असतात त्या गाड्यांमध्ये बसतात, सो त्यांचंही जो एक रँकिंग असते त्या ग्रिडमध्ये, सो त्यांनाही आपण ग्रिड म्हणू शकतो. आता जाणून घेऊया क्वालिफाईंग वर्ड बद्दल. क्वालिफाईंग हा असतो की रेस स्टार्ट होते रेसच्या आधी किंवा रेसच्या सकाळी टाइम प्रमाणे. रेसच्या सकाळी किंवा रेसच्या आदल्या दिवशी हा क्वालिफाईंग राऊंड होतो. त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की एक ती त्या प्रकारची रेसच असते की कोण पहिलं जाईल पोल पोझिशन वरती. तर या रेसमध्ये असं असतं की 3 सेशन्स असतात. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3. राऊंड 1 मध्ये असतात 20, सगळे आपले प्लेयर्स असतात. त्याच्यानंतर राऊंड 2 मध्ये 15 असतात आणि नंतर फायनल राऊंड मध्ये 10 असतात. त्या 10 लोकांमधल्या पोझिशन सेट असतात आणि मग ते त्या रेसच्या दिवशी ग्रीड वरती त्यांची उभं राहण्याची जी रांग असते आणि आपल्याला सांगितलं त्या रांग मध्ये ते 1 बाय 1 उभे राहतात. ज्याला पोल पोझिशन मिळते तो असतो फर्स्ट पोझिशन वरती. आणि सगळ्यात 3 असतात, पहिल्या ज्या 3 असतात त्या महत्वाच्या असतात. त्यांना जिंकायचे जास्त चान्सेस असतात. येस, जसं आता आपल्याला प्रियंका म्हणाली की पोल पोझिशन वरती जो असतो त्याला जास्त बेटर चान्स असतो जिंकण्यासाठी. तर पोल पोझिशन म्हणजे क्वालिफाईंग मध्ये सर्वात जो वेगवान ड्रायव्हर असतो त्याला मिळणारी ग्रीड वरची पहिली जागा. म्हणजे रेस जेव्हा स्टार्ट होईल, संडेच्या दिवशीची रेस, तेव्हा सर्वात आधी पोल पोझिशन ज्याला मिळालेला आहे तो थांबतात. तर जसं आपण बघू शकतो की ऑस्ट्रेलियन जीपी मध्ये पोल पोझिशन वरती आपला जॉर्ज रसल होता, मर्सिडीजचा जॉर्ज रसल. आणि पोल पोझिशनला आपण P1 सुद्धा म्हणतो. मग त्याच्यानंतरचा जो P2 असतो, पोझिशन 2, ती आपल्याला अँटोनेलीला मिळाली होती आणि पोझिशन 3 किंवा P3 हॅजारला मिळाली होती. तर अशा प्रकारे पोल पोझिशन P1, P2, P3 ह्याचं डिस्टिंक्शन असतं. येस. आता फॉर्मेशन लॅप काय आहे? तर रेस सुरू होण्यापूर्वी टायर आणि ब्रेक गरम करण्यासाठी एक राऊंड किंवा एक लॅप घेतला जातो. त्याला बोलतात फॉर्मेशन लॅप. आणि त्याला सुद्धा काही लिमिटेशन्स असतात की दिलेल्या वेळेतच तुम्ही ग्रीड वरती यायला हवंय. तो फॉर्मेशन लॅप तुम्ही जास्त वेळेमध्ये घेतला नाही पाहिजे. त्याला बोलतात फॉर्मेशन लॅप. आणि हे रेसच्या दिवशीच असतं. येस, आणि ऑस्ट्रेलियन जीपी मध्ये ऑस्कर पिएस्ट्री फॉर्मेशन लॅप मध्ये धडकला होता. जे येस. हो, आमचे प्रोडक्शन जरा घाण झाले होते त्यात. सो घाण नेक्स्ट झाले. आहे कन्स्ट्रक्टर्स. सो कन्स्ट्रक्टर्स म्हणजे ज्या लोकांनी गाडी डिझाईन केलेली आहे आणि ज्या टीमनी अख्खी ती गाडी बनवलेली आहे त्यांना कन्स्ट्रक्टर्स म्हणतात. तर आपल्याला इंटरेस्ट असतो युजली रेसेस मध्ये की ड्रायव्हर कुठला जिंकतोय आणि ड्रायव्हर कोण पहिला आणि हे काय आणि ते. पण जे F1 जी आपली रेस असते त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर्स सुद्धा, एक कन्स्ट्रक्टर्स वर्ल्ड चॅम्पियनशिप सुद्धा असते, ज्याच्यामध्ये ह्या जे आपले दोन ड्रायव्हर्स आहेत या दोघांनी मिळून जे पॉइंट्स बनवलेले असतात ते किती असतात, त्याचं जे टोटल आहे त्याच्या बेसिस वरती फर्स्ट सेकंड थर्ड कन्स्ट्रक्टर्स असतात. आता ह्या वर्षी आपल्या इथे आहेत टोटल 11 कन्स्ट्रक्टर्स, म्हणजे 11 टीम्स आहेत टोटल. आणि तुम्ही इथे बघू शकता की वर्ल्ड चॅम्पियन कन्स्ट्रक्टर्स जो आहे एक बेसिक, ज्या प्रकारे आपले जिंकणारे लोक आहेत, जे टीम्स जे कन्स्ट्रक्टर्स जिंकलेले आहेत. सर्वात रिसेंटली जी जिंकली होती आपली मॅक्लॅरेन जिंकली होती, त्याच्या आधी रेडबुल आणि त्याच्या आधी मर्सिडीज एक कंटिन्युअसली जिंकली होती. नेक्स्ट आहे ओव्हरटेक. सो ओव्हरटेक म्हणजे ट्रॅकवरती दुसऱ्या गाडीला मागे टाकण्याची जी काय म्हणू शकतो पद्धत असते, जे आपण युजली आपल्या नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा करतो की ओव्हरटेक करायचं समोरच्या गाडीला, त्याला ओव्हरटेक म्हणतात. पण F1 मध्ये ओव्हरटेक करणं खूप जास्त डिफिकल्ट असतं, कारण समोरच्या गाडीचाही वेग तेवढाच असतो जेवढा आपल्या गाडीचा आहे. आणि काही काही जे टर्न्स असतात, फॉर एक्झाम्पल लॅप 1 टर्न 1 म्हणजे पहिल्या राऊंडचा पहिला टर्न,
हा जो असतो हा खूप क्रुशल असतो आणि ह्या टर्नला भरपूर ओव्हरटेक्स आपल्याला पाहायला मिळतात. तर आता नेक्स्ट आहे पिट स्टॉप. पिट स्टॉप म्हणजे टायर बदलण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी एक जागा दिलेली असते, प्रत्येक सर्किट वरती ती असते, जी असते आपल्या ग्रीडच्या अगदी बाजूलाच असते. प्रत्येक ड्रायव्हरसाठी प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे जे कन्स्ट्रक्टर्स असते याने सांगितलं ते तिथे असतात, मेकॅनिक्स आणि ते सगळे. तर जेव्हा तुम्हाला रेस सुरू असताना मध्येच टायर चेंज करायचा आहे किंवा ओव्हरटेक करताना काही दुरुस्ती हवी असेल तुम्हाला, तर त्या दरम्यान तुम्ही रेस चालू असतानाच तुम्ही पिट स्टॉप मध्ये येऊन तुमच्या गाडीमध्ये काही चेंजेस करू शकता, जसं की टायर बदलणं असेल, या सगळ्या गोष्टी. येस. नेक्स्ट आहे पिट लेन. आता पिट लेन अशी जागा आहे जिथे गाड्या पिट स्टॉप साठी येतात आणि ती जी अख्खी जी रेसिंग लाईन जी असते, ही जी लाईन असते ह्याला आपण पिट लेन म्हणतो. हा जो एक छोटासा पार्ट ऑफ ट्रॅक जो आहे तो आपल्या गॅरेजेसच्या बाजूला असतो. म्हणजे जिथे आपण टायर चेंज करतो किंवा गाडी रिपेअर करतो किंवा गाडी गॅरेजच्या आतमध्ये जेव्हा टाकतो, ह्या साईडला असणारा जो हा भाग आहे ह्याला पिट लेन म्हणतात. आणि पिट लेन मध्ये गाडी चालवण्याचा एक आय थिंक 80 किलोमीटर पर आवर्स फक्त एवढाच एक स्पीड लिमिट आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त गेला तर तुम्हाला मिळतो पेनल्टी. सो जे आपले ड्रायव्हर्स असतात त्यांच्या स्टेअरिंग व्हील वरती पिट पिट लेन असा एक बटन असतो. तो बटन दाबला की त्या गाडीचं जे स्पीड आहे ते आपोआप कमी होऊन 80 किलोमीटर पर आवर ला येतं. नेक्स्ट आहे फास्टेस्ट लॅप. म्हणजे रेस मध्ये जो रेस ड्रायव्हर आहे त्याने सर्वात फास्टेस्ट फेरी जी घेतलेली असते. म्हणजे आपल्याला जर समजा एखाद्या जीपी मध्ये 56 लॅप्स असतील, तर त्या 56 चान्सेस आहेत त्या ड्रायव्हरला की फास्टेस्ट लॅप सेट करण्यासाठी. आधीच्या काळी फास्टेस्ट लॅपला 1 पॉइंट एक्स्ट्रा मिळत होता, आताच्या काळी मिळत नाही तो. पण मग फास्टेस्ट म्हणजे तो जो ड्रायव्हर तो जीव की प्राण लावतोय की सर्वात आधी त्याला तो किती फास्ट जाऊ शकतो तो, त्याच्यासाठी बेसिकली फास्टेस्ट लॅप अवॉर्ड असा दिला जातो. नेक्स्ट आहे अंडरकट. सो अंडरकट म्हणजे कॉम्पिटिटरच्या गाडीच्या आधी पिट स्टॉप करून नवीन टायर चेंज करून आपल्याला पुढे जाण्याची जी स्ट्रॅटेजी असते ती. तर ह्याला आपण एक एक्झाम्पल घेऊन बघू. जर मर्सिडीज आणि फरारीचाच एक घेऊया, ठीक आहे. सो मी आणि प्रियंका फरारी फॅन्स आहोत, सो आम्ही टीम फरारी आहोत. मर्सिडीज आपली कॉम्पिटिटर टीम आहे. सो आता मला हे माहितीये की समजा व्हर्च्युअल सेफ्टी कार आलेला आहे आणि इथे मला अंडरकट करायची गरज आहे. सो मी काय करेल की मर्सिडीजच्या आधी मी पिट स्टॉप घेऊन टायर चेंज करून वॉर्मअप लॅपला पळून जाईल. सो फरारी हे करेल. आणि ह्याचाच दुसरा भाग जो असतो तो असतो ओव्हरकट. म्हणजे ओव्हरकट म्हणजे अंडरकटचं ऑपोजिट. जसं अंडरकट मध्ये आपण आधी पिट स्टॉप घेतो, तसं ओव्हरकट मध्ये आपण कॉम्पिटिटर कारच्या नंतर पिट स्टॉप घेणार. म्हणजे आता फरारी आणि मर्सिडीज मध्ये जर मर्सिडीजने आधी राऊंड टाकला आणि पिट स्टॉपला गेली, तर आपण फरारी बाहेर राहून एक एक्स्ट्रा जो आपल्याला जितकं पुढे जायला मिळतंय, जेवढे किलोमीटर आपल्याला पुढे जायला मिळतं आपण तेवढं पुढे जाऊन नेक्स्ट जो राऊंड आहे नेक्स्ट लॅपला आपण पिट स्टॉप करणार. ही जी स्ट्रॅटेजी आहे ह्याला ओव्हरकट म्हणतात. सो अंडरकट आणि ओव्हरकट ह्या रेसिंग स्ट्रॅटेजीज आहेत. येस, व्हेरी वेल एक्सप्लेन. तर आता टायर स्ट्रॅटर्जी हा सुद्धा एक प्रकार आहे. रेसच्या दरम्यान कोणतं टायर कधी वापरायचं याची सुद्धा स्ट्रॅटर्जी केली जाते. तर त्याच्यामध्ये आता जर का तुम्ही बघितलं तर हे रेनबो टाईप दिलेले आहेत की सुपर हार्ड, हार्ड, मीडियम, सॉफ्ट, सुपर सॉफ्ट, अल्ट्रा सॉफ्ट आणि हायपर सॉफ्ट. तर त्यामध्ये आपल्या F1 मध्ये वापरले जातात मीडियम, सॉफ्ट आणि सुपर सॉफ्ट वाले टायर, जे आहेत व्हाईट, येलो आणि रेड कलर मध्ये. तर सॉफ्ट, सुपर सॉफ्ट जर का तुम्ही यूज केलं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप फास्ट गाडी तुमची पळते, पण ती खूप लवकर डॅमेज सुद्धा व्हायचे चान्सेस असतात. सो तुम्हाला पिट स्टॉपला मे बी कदाचित लवकर यावं लागेल. आणि जर का तुम्ही मीडियम किंवा जो आहे व्हाईट कलरचा टायर आहे, तो जर का तो हार्ड आहे, तर तो जर का तुम्ही वापरला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची गाडी कमी पळेल, पण तुमचे पिट स्टॉप जे आहेत ते कमी प्रमाणात बसतील. सो ही सुद्धा स्ट्रॅटजी आहे जे टीम आपापल्या याने ते युज करतात. आणि सो येस. आणि जर तुम्हाला टायर्स बद्दल अजून एक व्हिडिओ हवा असेल, त्याच्याबद्दलची माहिती हवी असेल, तर प्लीज 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 येस, कमेंट करा आणि आम्हाला सांगा. आम्ही जरूर तो व्हिडिओ बनवू. खूप इंटरेस्टिंग आहे बनवू. कारण
टायर्स बद्दलचं जे अख्खं F1 आणि टायर्स आहेत, पिरेली टायर्स, खूप इंटरेस्टिंग तो कॉन्सेप्ट आहे. सो नेक्स्ट येस. आहे ट्रॅक पोझिशन. ट्रॅक पोझिशन म्हणजे जेव्हाही आपण फॅन कोडवर किंवा कुठेही आपण ही जी मॅच बघत असतो, ही जी रेस बघत असतो, तेव्हा ट्रॅक वरती आपल्याला कळत नाही की कुठला ड्रायव्हर फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे. तर हा एक असा छोटासा एक कॉलम ते लोक आहेत ना आपल्याला देतात. तर हे जे आहे हे ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रॅक पोझिशन दिसते की कुठला ड्रायव्हर कितव्या नंबरवर आहे. आता जसं एका हे एका रेसचं एक्झाम्पल आहे जिथे लेक्लर फर्स्ट आहे. सो तो लीडर म्हणून किंवा इंटरवल म्हणून त्याला घेतात. आणि त्याच्या नंतरचे जे आहे किती किती लांब आहेत, किती सेकंड लांब आहेत त्याच्याकडून, ह्याचं जे आहे ते लोक सगळं लिहितात. आता जर तुम्ही ते MM बघत असाल तर प्रियंकाने जे आता आपल्याला सांगितलं की मीडियम टायर्स वापरतात. जे तिने सांगितलं की मीडियम टायर्स येलो कलरचे असतात. तो हे जे M लिहिलेलं आहे ते मीडियम टायर टाईपच्या साठी आहे. H जो आहे तो हार्ड टायर साठी आहे. इथे आपण बघू शकतो की त्या टीमचा लोगो आहे. मेक्लॅरेन, हास, हे असे सगळे टीमचे लोगो बघू शकतो. हे जे आपले ड्रायव्हर आहेत त्यांचा जो लास्ट नेम असतो, सरनेम असतो, त्याचे जे पहिले 3 लेटर्स असतात त्या गोष्टी, ते जे 3 लेटर्स आहेत ते इथे लिहिले जातात. आता पुढे आहे येल्लो फ्लॅग. ट्रॅक वरती जर का तुम्हाला काही धोका असेल आणि ओव्हरटेक करण्यास मनाई असेल त्या स्पेसिफिक पॉइंट वरती, जे आधी याने आपल्याला एक्सप्लेन केले, तर तेव्हा तुम्ही ओव्हरटेक करू नये म्हणून तुम्हाला येल्लो फ्लॅग दाखवला जातो ट्रॅक वरती. येस. मग त्याच्यानंतर येतो डबल येलो फ्लॅग. तो येलो फ्लॅग सारखाच असतो, पण येलो फ्लॅग, सिंगल येलो फ्लॅग मध्ये कसं असतं की जर ह्या एका पोझिशनला ट्रॅकच्या एका छोट्याशा भागातच प्रॉब्लेम झालाय तर तुम्ही फक्त तुमच्या गाडीची स्पीड तेवढ्या भागात कमी करायची. डबल येलो असेल तर तुम्हाला ओव्हरऑल अख्ख्या ट्रॅक वरतीच तुम्हाला जी आहे स्पीड कमी करावी लागते. राईट, बरोबर. आता आहे रेड फ्लॅग. जो गंभीर अपघात किंवा धोकादायक परिस्थितीमुळे जर का तुम्हाला रेस थांबवली जात असेल, कधी कधी रस्त्यात कोणी प्राणी येऊ शकतो, तर त्यावेळेस तुम्हाला रेड फ्लॅग दाखवला जातो आणि मग तुम्हाला गाड्यांचा स्पीड खूप जास्त प्रमाणात कमी करावा लागतो आणि पिट स्टॉप घ्यावा लागतो. आणि पिट स्टॉप घ्यावा लागतो. येस. त्यानंतर आपण येतो की ब्लू फ्लॅग. ब्लू फ्लॅग म्हणजे आता समजा आपला P1 वरती चार्ल्स लेक्लर्क आहे आणि P22 वरती किंवा लास्ट पोझिशन वरती आपला कुठला तरी एखादा कॅडलॅकचा ड्रायव्हर आहे, समजा पेरेज आहे. तर चार्ल्सला आता पुढे जायचंय कारण त्याला त्याची लीड मेंटेन ठेवायची आहे. पण पेरेजची गाडी स्लो आहे आणि तो स्वतः स्लो असल्यामुळे चार्ल्सला पुढे जाता येत नाही, ज्याच्यामुळे त्याचं नुकसान होतोय चार्ल्सचा. राईट. तर अशा वेळेस ड्रायव्हर जो आहे तो रेडिओ मधून त्याच्या इंजिनियरला सांगणार की भाऊ ऐक, समोरचा माणूस खूपच जास्त स्लो चाललाय, प्लीज ब्लू फ्लॅग टाकायला सांग. तर असं टाकल्यानंतर तो जो रेस इंजिनियर आहे तो स्टुअर्ड जे असतात त्याच्याबद्दल पण आपण पुढे बोलूयात, म्हणजे अंपायर बेसिकली, रेसचे जे अंपायर असतात त्यांना सांगतो. आणि मग जर त्या अंपायरला वाटलं की हो बाबा समोरची गाडी खूप स्लो आहे आणि रेस लीडरला त्याच्यामुळे त्रास होतोय, तर मग तेव्हा जाऊन ते ब्लू फ्लॅग टाकतात, जेणेकरून आपला जो रेस लीडर आहे त्याला पुढे येता येतं स्लो गाडीच्या. आता आहे ब्लॅक अँड व्हाईट फ्लॅग. तर त्यामध्ये जर का तुम्हाला काही गैरवर्तन केलं असेल किंवा काही तुम्ही नियम मोडले असतील, तर तो इशारा दिला जातो. त्याच्यामुळे काही गाडी वगैरे थांबवायची गरज नसते, फक्त ते पुन्हा होऊ नये म्हणून असतं. ठीक आहे. येस. मग त्याच्यानंतर येतो व्हर्च्युअल सेफ्टी कार किंवा VSC असं म्हणतात त्याला. सो प्रत्यक्ष सेफ्टी कार न आणता सर्व गाड्यांच्या वेगांना नियंत्रित ठेवण्यासाठी ही जी एक प्रणाली आहे ही वापरली जाते. सो ह्याच्यामध्ये काय असतं, मोस्ट कॉमनली आपल्या जर पाऊस पडत असेल, खूप जोराचा पाऊस पडत असेल बाय द वे, तर किंवा एखाद्या गाडीचं ठोकली असेल कुठली गाडी किंवा ट्रॅकवरती एखादी गाडी बंद पडली असेल ज्याला आपल्याला सेफ्टी कार बाहेर आणण्याची गरज नाही, की आपलं कमी स्पीड केल्या त्यांच्या त्यांच्या आपापल्या ड्रायव्हर्सने आणि जे आहे 2-3 लॅप्स मारायला घेतल्या की मग होऊन जाईल, म्हणून हे सेफ्टी कार आपल्याला वापर. आता पुढे आहे सेफ्टी कार, जी प्रत्यक्षात ग्रीड वरती असते, सर्किट वरती असते. धोकादायक परिस्थितीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी ती गाडी सगळ्यात पुढे असते, रेसर्सच्या पुढे. तर त्याला सेफ्टी कार बोलतात. येस.
सो हे होतं बेसिक टर्मिनॉलॉजीज आपल्या F1च्या. अजूनपर्यंत भरपूर टर्मिनॉलॉजीज राहिलेल्या आहेत. जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल, तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडलं असेल, नसेल आवडलं, अजून काय चेंजेस करू शकतो आम्ही, काय नाही करू शकत, या सगळ्या गोष्टींबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल, काही तुमच्याकडून ओपिनियन्स असतील, कशावरती आम्ही टाकू व्हिडिओज, काय क्रिएट करू, तर प्लीज आम्हाला सांगा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा सेकंड पार्टसाठी. लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आमचे व्हिडिओ, ते जास्त लोकांपर्यंत ते पोहोचतील. धन्यवाद. भेटूया धन्यवाद. लवकरच पुढच्या पार्ट मध्ये. बॉक्स बॉक्स मंडळ. बॉक्स बॉक्स मंडळ.